नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची आपली गुलकंद फ्लेवर अशी ही नारळवडी तयार आहे। तर मग येणाऱ्या नारळी पौर्णिमेला नक्की अशी ओल्या नारळाची वडी करून बघा। चला तर मग आपण बनवूयात नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या। पण मी आज गुलकंद फ्लेवर ओल्या नारळाची वडी बनवणार आहे। तर आता बघूयात आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते। अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। 1 वाटी आपण ओल्या नारळाचा हा किस घेतलेला आहे। याचा काळा भाग आपण खरवडून काढून हा मिक्सरमध्ये किस वाटून घेतलेला आहे। सेम त्याच वाटीने अर्धा वाटी आपण साखर घेतलेली आहे। एक छोटी वाटी म्हणजे 2 ते 3 चमचे आपण गुलकंद घेतलेला आहे। वेलची पावडर, जायफळ पावडर आपण आवडीनुसार घेऊया। तसेच बदामाचे काप आपण इथे घेतलेले आहेत। 2 ते 3 चमचे आपण दुधाची पावडर घेतलेली आहे। ती आपण ओल्या नारळाच्या वडीत घातली तर ओल्या नारळाच्या वडीची चव खूप सुंदर लागते। 2 ते 4 चमचे आपण दूध घालून घ्यायचं आहे, त्यानी वडी जरा मऊसूद होते। चला तर मग आपण बनवूयात ओल्या नारळाची वडी। सगळ्यात आधी आपण 2 चमचे साजूक तूप पॅन मध्ये घालून घेऊया। याच्यात आपण ओल्या नारळाचा किस घालून घेऊया। गॅस आपला मीडियम आचेवरच ठेवायचा, नाहीतर खोबऱ्याचा कलर हा बदलेल। अर्धी वाटी आपण साखर घालून घेऊया ह्याच्यामध्ये। साखर छान बारीक गॅसमध्ये व्यवस्थित मेल्ट होऊन द्यायची। 2 ते 3 चमचे आपण याच्यात दूध घालून घ्यायचं आहे। दोन ते 5 मिनिटं छान परतवून घ्यायचं, मग आपली साखर विरघळेल। साखर आपली छान विरघळत आलेली आहे। आपण याच्यामध्ये गुलकंद घालून घेऊया। बदामाचे काप घालून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं आपण हलवून घ्यायचं। साखर छान आपली विरघळली आहे। आता आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध पावडर टाकून घेऊया, याने खूप छान चव येते। आणि आपण वेलची पावडर घालून घेऊया आणि जायफळ पावडर। हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि गोळा होईपर्यंत, ओल्या नारळाच्या वडीचा हा गोळा व्यवस्थित वळेपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। मग आपण वडी थापायला घेऊयात। आता आपण याला एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये किंवा बटर पेपरवर आपण याला पसरवून घेऊ आणि नारळाच्या वडीचे काप करूयात। बटर पेपरवर आपण हे गरम गरम मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता आपण एका वाटीवर 2-3 थेंब तूप घालू आणि याला व्यवस्थित असं जाडसर, जेवढा थिकनेस तुम्हाला पाहिजे वडीचा तितकं ह्या वडीला आपण पातळ करून घेऊया। मिश्रण आता आपण ह्या बटर पेपरवरती प्लेटमध्ये थापून घेतलेलं आहे। थोडंसं ते नॉर्मल झालेलं आहे। आता आपण वड्या पाडून घेऊ शकतो। जास्त थंड झाल्या की आपली वडी ही कडक होईल, म्हणून थोडंसं मीडियम गरम असतानाच आपण ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आता या मिश्रणाला आपण चांगलं थंड होऊन द्यायचं। या वड्या आपण गरम असताना, मीडियम गरम असताना पाडून घेतलेल्या आहेत आणि आता याला व्यवस्थित थंड होऊन द्यायचं। मग आपण याला सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची आपली गुलकंद फ्लेवर अशी ही नारळवडी तयार आहे। तर मग येणाऱ्या नारळी पौर्णिमेला नक्की अशी ओल्या नारळाची वडी करून बघा।